व्यासपीठावर ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस हेच सांगितलं होतं की आपण जर डोक्यामध्ये उद्देश ठेवला तर 100% आपण आजच विजयी झालोय असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं। पण त्याच्याकरता मी उमेदवार आहे ही संकल्पना आपल्या सगळ्यांना डोक्यामध्ये ठेवावी लागेल। उर्मेश दादांनी सांगितलं की माझ्यापेक्षा गुलाबरावांचं भाषण आपण ऐकायला आहे। उर्मेश दादा योगायोगाने हा मतदारसंघ जळगाव नावाने ओळखला जातो। त्याच्यामध्ये मामाचा आणि माझा प्यार का वादा 50-50 आहे, कारण की जळगाव ग्रामीण नावाने माझा मतदारसंघ आहे आणि जळगाव नावाने मतदारसंघ मामाचा आहे। आणि मामा हे दोघीकडे चालतात, हे नवरीकडेही चालतात आणि नवरदेवकडेही चालतात। त्यामुळे योगायोगाने या मतदारसंघाचा विजयी होणारा उमेदवार हा आमच्या नावानं होणार आहे। त्यामुळे आमची साहजिक जबाबदारी जास्त पडते की आम्हाला जास्त मताधिक्य मिळवून देणं आहे। योगायोगाने आमच्या समोरचे उमेदवार जे उभे आहेत ते माझ्याच मतदारसंघातले माजी मंत्री आहेत आणि माझ्या मतदारसंघातले उमेदवार आहेत। त्याच्याकरता मला जास्त माझ्या मतदारसंघाची काळजी घेणं अत्यावश्यक गरजेचं आहे। हे लोक किती हुरकट्ट्या मारत असले, लोकांमध्ये वातावरण निर्माण करत असले, पण 50% मोदी बोलणारा माणूस घरी बसलाय। तो बोलणार नाही, तो बटन दाबून काम कार्यक्रम करणार आहे। तो खाईल त्यांचं बटन पण दाबील आपलं बटन, चिंता करण्याची गरज नाही आहे। म्हणून पण आमचं म्हणणं असं आहे की आता ही आणीबाणीची वेळ आहे, आता हे धर्मयुद्ध आहे, राष्ट्रयुद्ध आहे। इथे आम्हाला व्यक्ती कोण याच्यापेक्षा देशाचा नेता कोण हिंदुस्थानची बाजू मांडू शकतो, कोण पाकिस्तानला लंबा घालू शकतो, ही मानसिकता डोक्यामध्ये आपल्याला ठेवावी लागणार आहे। आणि मला तरी वाटतं उर्मेश दादाला मी सभागृहामध्ये ओळखतो। मी उर्मेश दादा एवढा शिकलेला नाही, उर्मेश दादा हे इंजिनियर आहे, मी जेमतेम 12वी पास आहे। पण असं काय नसतं की जास्त शिकलेला माणूस जास्त बोलतो, कमी शिकलेला माणूस बोलू शकत नाही। पण उर्मेश दादाची सभागृहातली भाषणं मी नेहमी ऐकतो। एक अभ्यासू आमदार, तालुक्याची नाड जाणणारा आमदार, शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा आमदार, आणि जर असा खासदार लोकसभेमध्ये गेला तर मी लोकसभेमध्ये माफ करा, लोकसभेमध्ये हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे आणि तिथे मला नाही वाटत की आमचा उर्मेश दादा हिंदीमध्ये बोलेल, हा टकाटक इंग्रजीमध्ये बोलेल याची गॅरंटी मला। आणि मला तरी वाटतं की बोलत्याचे बोंडे विकले जातात आणि मला तरी वाटतं की अधिकारावर जरब असलेला हा आमचा आमदार आहे, सभागृहामध्ये बोलणारा आमचा आमदार आहे, शेतकऱ्याची बाजू मांडणारा आमचा आमदार आहे। आम्हालाही स्वाभिमान वाटेल की आमचा खासदार दिल्लीमध्ये गेला आणि तो दिल्लीमध्ये आमची बाजू मांडतोय। आणि मला तरी वाटतं की आपण सगळेजण मिळून हे काम करण्याकरता एकत्रित राहूया। या ठिकाणी आम्ही खासदारकीचे उमेदवार म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्याचा या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो।